तुम्ही या अगोदर सुद्धा मांडलेली आहे की कशी ही मदत फक्त एकदाच मिळणार आहे. हे बघा, शासन आदेशच हे सांगतात हं. की एनडीआरएफची ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्याला मदत मिळते त्यावेळी त्या हंगामातली ती त्याची फुल अँड फायनल मदत असते. त्या शेतकऱ्याला परत जरी नुकसान झालं तरी एनडीआरएफच्या अंतर्गत त्याला परत मदत देता येत नाही, हे शासन आदेश सांगतात. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान मध्ये जे नुकसान झालं त्याचे पैसे शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना मिळाले त्यांना त्यांच्या शेतात आणि याच्यामध्ये आता नुकसान झालं तर त्यांना परत मदत शासन आदेश बदलल्याशिवाय, निकष बदलल्याशिवाय देता येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख सरकारच्या वतीनं मारून ठेवण्यात आलेली आहे. बर, म्हणजे याचा अर्थ काहीतरी विशेष पॅकेज द्यावं लागेल पंजाब सरकारसारखं शेतकऱ्यांना, तोपर्यंत ही मदत आपल्याला वाढवता येणार नाही. अरुणजी, आता प्रश्न तुमच्यासाठी, कारण तुमचा पण पक्ष सरकारमध्ये, त्यामुळे एकट्या भाजपलाच काही प्रश्न विचारण्यात अर्थ नाही, तुम्हालाही विचारले पाहिजेत. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते वारंवार सांगायचे त्यांच्या सरकारचं यश, जेव्हा यशाचे परिमाण सांगायचे त्यावेळेस ते एक परिमाण असं असायचं की एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत आम्ही शेतकऱ्यांना दिली. आज असं झालंय की त्याच एनडीआरएफचे निकष बदललेले आहेत आणि ती जी दुप्पट मदत आहे तिचा आकडा प्रचंड खाली आलेला आहे. आता महाराष्ट्रातले शेतकरी सुद्धा एकनाथ शिंदे यांना विचारणार की आता दुप्पट मदत सुद्धा पुरेशी होणार नाही, आमची मदत वाढली पाहिजे. तर शिवसेना म्हणून काय भूमिका आहे, काय उत्तर देताय तुम्ही शेतकऱ्यांना? कविताजी, शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं आहे की ज्या ज्या वेळेस अशा नैसर्गिक आपत्ती येतात, इन बिटवीन पिरियड सरकारच्या अनेक ध्येय धोरणांमध्ये बदल झालेले असतात किंवा होत असतात. याचा अर्थ सरकार आपल्या जनतेला वाऱ्यावर टाकणार कारण आमचे निकष चेंज झालेले आहेत असा होत नाही. दुसरी गोष्ट, मगासपासून मी मुद्दामून ऐकतोय की कुणाच्या तरी तोंडून एक महत्वाची गोष्ट जी राहिली जाते ती येते का, ती आली नाही. ती मी खास करून तुम्हाला सांगू इच्छिन की पहा, गेल्या 2 दिवसांमध्ये हा जो काही निर्णय आज घेतला होता 2215 कोटी जाहीर करण्याचा, त्याच्याही अगोदर प्रशासनाने मागणी केली होती की आम्हाला आपण एक तातडीची मदत करा. ही 2215 कोटी येतील आणि त्याची वाटप जेव्हा होईल तेव्हा होईल. प्रशासनाने 1600 कोटीचा डिमांड केला होता, मागणी केली होती आणि सरकारने तात्काळ एक तातडीची मदत म्हणून 700 कोटी जाहीर म्हणजे दिले होते आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू झालं होतं. प्रत्येकाच्या खात्यामध्ये ते पैसे जात आहेत. आपण हवं असेल तर चौकशी करू शकता आणि माझं जर म्हणणं चुकीचं असेल तर आपण मला उद्या सांगू शकता.